झी मराठी, चर्चाही होणारच। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी लोकशाहीला समृद्ध करण्याचं काम प्रामाणिकपणे केलं असल्याचं मत माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी व्यक्त केलं। ते हातकणंगले इथं आयोजित आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले की पत्रकारांनी समाजभान राखत आपली लेखणी समृद्ध करावी। माध्यमांचं स्वरूप जरी बदललेलं तरी माध्यमांची भूमिका बदलता कामा नये असं म्हणाले। यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन नगराध्यक्ष अजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना हातकणंगलेचे तहसीलदार सुशीलकुमार बेलेकर यांनी प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार काम करत असतात, त्यामुळे पत्रकारांनी लेखणीच्या माध्यमातून लोकाभिमुख लिखाण करण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक रोहन साजने यांनी केलं। यावेळी उपस्थित पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास पोलीस निरीक्षक शरद मेमानी, सुकुमार अब्दागिरे, बाबूराव जाधव, शिवाजी वाघरे, भारत जमने, तौफिक मुजावर, सचिन भानुसे, शकील सुतार, विनोद शिंगे, राकेश खडे, शीतल कांबळे, रोहित पाटील, राहुल रत्नपारके, सचिन लोंढे यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी आभार विनय कुमार पाटील यांनी मानलेत। हातकणंगले प्रतिनिधी विनोद शिंगेसह कॅमेरामॅन अतुल कसबेकर। आज खऱ्या अर्थानं पत्रकार दिन संपूर्ण भारतभर साजरा होतो। तो पत्रकार दिन आज आपण हातकणंगले तालुक्यामध्ये सर्व पत्रकार मिळून आज इथं साजरा करतात आणि त्यासाठी आज या विभागाचे तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक साहेब, त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थिती लावलात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे हातभार लावलात, त्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या सर्वांचंच मी अभिनंदन करतो। आपण पत्रकार हा पत्रकारिता गप्पा मारा, चर्चा करा। कधी कधी आमच्या भूमिका मी तुम्हाला समजायला सुरुवात होती। असं नाही की पोलीस स्टेशनला हे पत्रकार आले असं आमचं कधीच नाही। आणि तुम्ही येताय निस्वार्थीपणाने, रात्रीची माहिती विचारताय, कधी कधी आमची माहिती देण्यामध्ये विसर पडतो किंवा वेळ होतो। त्याचा अर्थ असा नाही होत की बाबा आम्ही तुम्हाला आहे, फक्त तुम्ही प्रशासनामध्ये नसून प्रशासनाच्या बाहेर प्रशासक आहात असं मला वाटतं आणि त्या भूमिके